नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे नागपूरमधील। नागपूरमध्ये एका 20 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली आणि आपलं जीवन संपवलं। हे दुःख असह्य झालं आणि तिच्या प्रियकरानं चक्क जळत्या चितेवर उडी मारली। नेमकं काय घडलं पाहूया हा धक्कादायक घटना आहे एका प्रेमवेड्या प्रियकराची। 19 वर्षीय अंकिता खोब्रागडे ही कन्हान गावात राहणारी संस्कृत आणि शांत स्वभावाची मुलगी होती। ती आपल्या आईवडिलांसोबत राहत होती। शिक्षणात चांगली असून सुद्धा घरच्या परिस्थितीमुळे ती पुढे शिक्षण घेऊ शकली नव्हती। घरात तिच्यावर खूप प्रेम केलं जात होतं। शांत, समजूतदार आणि भावनिक अशा अंकिता गावातही आदरानं पाहिली जायची। अंकिताच्या चेहऱ्यावर कायम हसू असायचं। ती फारशी बोलकी नव्हती, पण त्याच्याशी तिची मैत्री झाली। त्याच्यासाठी प्राणही द्यायला तयार होती। अशातच तिच्या आयुष्यात अनुराग मेश्राम नावाचा हा तरुण आला। अनुराग मेश्राम सुद्धा अंकिताच्या गावाचाच होता। 20 वर्षीय तरुण, त्याचं वेगळंच व्यक्तिमत्व, अति वेगळं, थोडंसं वेगळं, पण आतून खूप भावनिक। तो अंकितावर मनापासून प्रेम करायचा। त्याची मैत्री शाळेपासूनच होती, पण जसजसे दिवस गेले रोजच प्रेम वाढत गेलं। अंकिता त्याच्याशी मैत्रीपूर्ण वागायची, पण त्याच्या आत्म्याचं स्वरूप कधी स्पष्ट नव्हतं। अनुरागनं तिच्यासाठी अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टी केल्या। गावातले लोकही त्याचं नाव एकत्र घेत असत, पण कुठेही स्पष्ट प्रेम कबुली केली नाही। या नात्याला धूसर रेषा त्याच्या आयुष्याला कायमच कलाटणी देऊन जातील असं कुणालाही वाटलं नव्हतं। अंकिताचं कुटुंब मध्यमवर्गीय, आईवडिलावर तिचं फार प्रेम, पण मुलीच्या वागण्याकडे लक्ष ठेवणारं, पारंपरिक विचाराचं। मुलीनं प्रेम करणं, मित्रासोबत मोकळं वागणं हे अजूनही काही कुटुंबांना खटकतं। कदाचित असा काहीसा मानसिक तणाव तिच्यावरही होता। अनुरागचं कुटुंबही सामान्य होतं। तो फार श्रीमंत नव्हता, पण मेहनती होता। प्रेमाच्या या नात्याला समाज किंवा घरच्याकडून स्वीकार मिळणार नव्हता हे दोघांनाही ठाऊक होतं। अंकिता आणि अनुराग रोज भेटायचे नाही, पण मोबाईलवर संवाद होताच। मैत्रीतून निर्माण झालेले हे नातं कुणाला स्पष्ट करता आलं नाही। दोघंही आपल्या भावना मनात दडवून ठेवत होते। अनुरागचं प्रेम उघडपणे दिसत होतं, पण अंकिता मात्र गोंधळलेली होती। तिची परिस्थिती, समाज आणि घरचं ताणतणाव तिला या नात्याकडे सरळपणे पाहू देत नव्हतं। दोघांनी एकत्र फिरणं, बोलणं, एकमेकांची काळजी घेणं हे सगळं त्यांचं छोटंसं विश्व होतं। पण या नात्याच्या खोलवर वेदना आणि असह्यता लपलेली होती। रविवारी सायंकाळी 8 जून 2025 या प्रेमकथेचं अत्यंत दुःखद आणि अनपेक्षित वळण आलं। अंकितानं तिच्या राहत्या घरी गळफास लावून तिने हत्या केली। घटनेनंतर तिच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली। त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, माझ्या मृत्यूला अनुराग मेश्राम जबाबदार नाही, त्याला काहीही करू नका। ही चिठ्ठी वाचून पोलिसांनाही धक्का बसला। अंकितानं का आत्महत्या केली हे उघड नव्हतं झालं। तिचं मानसिक स्वास्थ्य, समाजाचं दडपण, कुटुंबातील ताणतणाव या सर्वत्र गोष्टी एकत्र आलं। त्यामुळे अंकिताला टोकाचं पाऊल उचलावं लागलं असावं। सोमवारी सकाळी 9 तारखेला 2025 रोजी दुपारी 4च्या सुमारास अंकितावर अंत्यसंस्कार करायची तयारी सुरू झाली होती। गावातील स्मशानभूमीत तिचं शरीर अंत्यविधीसाठी नेलं जात होतं। संपूर्ण गाव दुःखात होता। सगळेजण तिच्या शरीराला अग्नी देण्याच्या तयारीत होते आणि तेव्हाच काहीतरी अनपेक्षित घडलं। अनुराग मेश्राम, जो त्या दिवशी कुठेही दिसला नव्हता, अचानक स्मशानभूमीत पोहोचला। त्याचे डोळे सुजलेले, चेहरा अश्रूंनी भरलेला। तो सरळ सरणाकडे धावत गेला आणि तिच्या शरीरावर उडी मारण्याचा प्रयत्न केला। मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं ओरडत तो समोर आला। ही घटना पाहून उपस्थित लोकांनी त्याला रोखलं, पण त्याचा वेडेपणा पाहून संतापून काही नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण केली। या गोंधळात अनुरागने काहीतरी विषारी द्रव्य प्राशन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या तो नागपूरमधील कामठी परिसरातील रुग्णालयात मृत्यूशी झुंजतो आहे। अनुरागवर उपचार सुरू आहे। त्याच्या तब्येतीची माहिती अजूनही स्थिर नाही। डॉक्टर आणि पोलीस दोघेही त्याच्या वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहे। पण अंकिताच्या चिठ्ठीनं अनुरागची निर्दोषता अधोरेखित आहे। आज अनुराग एका खाजगी रुग्णालयात मृत्यूशी सामना करत आहे। त्याच्या डोळ्यापुढे फक्त अंकिताचा चेहरा, मशाल आणि तिचा शरण, तिचं शेवटचं हास्य हे सगळं त्याच्या मनात घोळत आहे।
तो पुन्हा तिला कधीही पाहू शकणार नाही, बोलू शकणार नाही. हे सत्य त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. अंकिताची आत्महत्या आणि अनुरागचा आत्महत्येचा प्रयत्न हे प्रकार समाजातील मानसिक आरोग्याचं दुर्लक्षाचं भयावह चित्र आहे. या दोघांचं प्रेम कुठंही उघड नव्हतं, पण इतकं खोल होतं की मृत्यूचा मार्ग निवडला होता. समाज अजूनही प्रेमाच्या नात्याकडे संशयानं पाहतो. विवाह पिढीच्या भावना, त्याचा गोंधळ, त्याचा मानसिक ओझं हे आपण कधी समजून घेतो का? अंकिता आणि अनुराग यांची ही प्रेम कहाणी आज संपली आहे, पण ती मागे ठेवती आहे एक अस्वस्थ करून देणारा प्रश्न. आपण या तरुणाचं दुःख, त्याच्या भावनांना वेळेवर समजून घेतलं असतं तर कदाचित आज त्याचं आयुष्य वेगळं असतं. यातून आपण काय शिकावं? तरुणांच्या भावना समजून घेणं आणि त्याचं ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांना भावनिक आधाराची गरज असते. समाजाच्या भीतीनं प्रेम लपवण्यापेक्षा योग्य पद्धतीने संवाद साधणं आणि नात्याचं स्पष्टीकरण देणं महत्त्वाचं आहे. घरातील संवाद आणि समजूतदारपणा जरी योग्य असेल तर अनेक वेळा टोकाचा निर्णय टाळता येतात. समाजानं विचार बदलायला हवे. अजूनही प्रेमाच्या नात्याकडे वाईट नजरेने पाहिले जाते. प्रेम म्हणजे कोणता अपराध नाही. वेळीच मानसिक तणाव, निराशा यावर मदतीचा हात द्यायला लाजू नये. थोडे मागं सरकणं म्हणजे पराभव नाही. फार वर्षापूर्वी गालिब म्हणाला होता, इश्क पर जोर नहीं है ये वो आतिश गालिब. इश्क पर जोर नहीं है ये वो आतिश गालिब. लगाए न लगे और बुझाए न बुझे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.